प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा। दिल्ली येथील भाजप नेते व माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। यावर तरविंदर सिंग मारवा आणि भाजपच्या विरोधात उल्वे येथे रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली शहरातील काँग्रेस भवनासमोर मारवा यांचा निषेध करण्यात आला। या निषेध आंदोलनाला रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, काँग्रेस ओबीसी सेल पनवेल तालुका अध्यक्ष वैभव पाटील, ॲडव्होकेट श्रद्धा ठाकूर, रायगड जिल्हा सहप्रभारी अनिताताई प्रजापती, जिल्हा सरचिटणीस नैना घरत, पनवेल ग्रामीण अध्यक्ष योगिता अश्विन नाईक, उरण तालुका अध्यक्ष रेखा घरत यांच्यासह इतर कार्यकर्ते, मान्यवर व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं नफरत की दुकान बंद करून प्यार मोहब्बत की दुकान सुरू करण्याचा जो एक नवीन विडा उचलला आहे। हा देश लोकशाही प्रधान देश आहे। या देशामध्ये सर्व जाती धर्म या एकत्र आहेत आणि सर्व लोक गुण्यागोविंदांना नांदले पाहिजेत। याच्यासाठी एक प्रेमाचा संदेश घेऊन ते देशभरात फिरले आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं आज जे सरकार खऱ्या अर्थानं त्यांनी मॅनिप्युलेट केलं असं 40-50 जागा तर सरकारच गेलं असतं आणि मग त्यांना फार मोठी अशी भीती राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाची वाटत आहे। अतिशय खऱ्या अर्थानं एक इनिशिएटिव्ह असं आपण जर धरला तर एक हे नेतृत्व आहे आणि म्हणून अशा प्रकारे धमक्या देऊन त्यांनी प्रचार करू नये, त्यांनी काँग्रेस पक्षाला लीड करू नये। त्यांनी ही जी जनगणनेची मागणी केलेली आहे का जातीय न्याय जनगणना झाली पाहिजे, हा जनतेचा व्हॉइस मानण्याचा जो प्रयत्न आहे तो दाबण्याचा प्रयत्न करत त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण उरण पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या वतीनं आज आपण निषेध करण्यासाठी ते तरविंदर सिंग मारवा आहेत त्यांचा निषेध, भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीचा, आरएसएसच्या विचारसरणीचा निषेध करण्यासाठी आज आपण जमलेलो। यांच्यावर एफआयआर दाखल झाली पाहिजे। आम्ही सुद्धा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तिथे तक्रार केली आहे, करणार आहोत आणि निश्चितपणे त्यांना कारण जेव्हा जेव्हा कुठेही एखादा असा कोणी जर विचार केला तर महायुतीच्या माध्यमातून नेहमी तक्रार दाखल, भारतीय जनता पार्टीचं प्रेशर वापरून तक्रार दाखल केल्या जातात। लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांना तरविंदर सिंग मारवा यांनी जाहीरपणे जीवे ठार मारण्याची धमकी दिली, ही अतिशय निंदनीय अशी बाब आहे। खरं म्हणाल तर आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि आपण लोकशाहीची मूल्य जपत असताना एखाद्या व्यक्तीला व्यासपीठावरती जाहीरपणे अशी ठार मारण्याची धमकी देणं ही अतिशय खरोखर निंदनीय बाब आहे। आणि आज बघितलं तर खरोखर राहुलजी गांधी यांनी जवळजवळ 10,000 किलोमीटर असा कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई असा जो भारत जोडो यात्रा केली, त्याच्यामुळे जे भारतात मधलं जे एक वातावरण बदललेलं आहे आणि खरोखर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे त्यांनी आज या ठिकाणी वेळोवेळी मांडलेले आहेत आणि मला असं वाटते की ह्याच त्यांच्या विचारसरणीला कुठेतरी भाजप जी विचारसरणी आहे ती घाबरत आहे आणि हे घाबरलेले जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि ते म्हणून अशा प्रकारे जाहीरपणे जीवे ठार मारण्याची धमकी देत आहेत आणि म्हणून आज रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीतर्फे आपण या ठिकाणी या घटनेचा जाहीरपणे निषेध या ठिकाणी करत आहोत आणि यापुढे देखील आमच्या नेत्यांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची जरी वेळ आली तरी आम्ही ते करण्याची देखील आमची या सर्व महिलांची तयारी आहे। आम्ही महिला काँग्रेस जो आता रस्त्यावर उतरतोय ते आंदोलन करतोय, याला शिक्षा झालीच पाहिजे। तरविंदर सिंग मारवाला शिक्षा झालीच पाहिजे कारण की यांचं सरकार म्हणजे दडपशाही सरकार आहे, हुकुमशाही सरकार आहे। आता आमच्या थेट माननीय राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे कारण की त्यांनी मोहब्बतचं दुकान खोललंय ना, जागोजागी प्रेम, पीस, मर्सी सगळं चाललेलं आहे, पण ते दडपशाहीमुळे आमच्या नेत्यांना मारण्याची धमकी दिलेली आहे आणि आम्ही महिला काँग्रेस रायगडहून थेट त्याचा निषेध करतो।